लहान मुलांची सकाळची सुरुवात झाली ती रंगीबेरंगी रंगांपासून. खूप एक्साइटमेंट होती त्यांना रंग खेळण्याची आणि खरं म्हणजे 3 दिवस भेटले होते खेळण्यासाठी, तर खूप एन्जॉय चालू होता. तर आता माझी सुरुवात झाली आहे देवपूजेपासून. पण आता अन्वीचं इथे खेळून झालंय, तर त्याचं म्हणणं होतं की बाप्पालाही आपण कलर लावायचा, त्यांच्यासोबत पण होळी खेळायची. तर तो इथे बाप्पाला कलर लावत होता. हॅपी होली बाप्पा. छान छान. बस जास्त नाही टाकायचं, ते खराब होऊन जाईल. त्यानंतर इथे माझी देवपूजा झालेली आहे आणि बाप्पालाही मी आज रंगीबेरंगी फुलांनी सजवलं होतं. येल्लो, व्हाईट, रेड. तर खूप छान वाटत होतं. आज होळी होती, तर बाप्पालाही रंगीबेरंगी फुलांनी सजवू म्हटलं. तर मस्त अशी पूजा झाली होती माझी सकाळची. त्यानंतर आज आहे होळी, तर त्यामुळे मी बनवणार होती पुरणपोळी. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणजे वेळ लागतोच, तर त्यामुळे मी लवकरच स्वयंपाकाला लागली होती. आणि आज मी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवणार आहे. तर इथे मी सर्वात आधी पीठ मळायला घेतलं आणि त्यामध्ये थोडी हळद आणि मीठ टाकून घेतले आणि छान असं मळून घेणार आहे. आणि लवकर म्हणजे आपण जर सर्वात आधी कणिक मळायला घेतली ना, तर ती व्यवस्थित म्हणजे पुरणपोळी करेपर्यंत अगदी व्यवस्थित 1 तास जरी छान भिजू दिली ना, तर पोळ्याही खूप छान मऊ आणि व्यवस्थित फुगतात. तर त्यामुळे मी सर्वात आधी कणिक मळायला घेतली. कणिक भिजून झाल्यानंतर मी इथे पुरणाची तयारी करायला घेणार आहे. तर आता इथे मी 1 वाटी डाळ घेतली आहे, हरभऱ्याची डाळ, आणि ती स्वच्छ धुवून त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकलं आहे, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजेल. आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, कलरही छान येतो. आणि थोडं तेल टाकायचं, तर लवकर शिजते डाळ. कारण मी आधी भिजवली वगैरे नव्हती. बरेच जण भिजवून पण घेतात. आणि त्यानंतर 10 शिट्ट्या येईपर्यंत मी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहे आणि गॅस असा मीडियम ठेवला आहे. त्यानंतर कणिक पण मी इकडे बाजूला भिजायला ठेवून दिलेली आहे, म्हणजे छान अशी मुरेल ती पुरणपोळी करेपर्यंत. आणि डाळ शिजेपर्यंत माझं घरात काही थोडं काम होतं, तेही करून घेतलं. तर आता मी सार बनवण्याची तयारी करणार आहे. तर सार, बरेच जण सार, आमच्याकडे सार म्हणतात, काही जण याला कटाची आमटी म्हणतात किंवा कट असंही म्हणतात. पुरणपोळीसोबत छान लागतं खायला. तर मी आता वाटण बनवून घेणार आहे. तर वाटण बनवण्यासाठी मी इथे कोथिंबीर, खोबरं, लसूण, त्यानंतर अद्रक आणि जिरं असं मी मिक्सरमध्ये टाकून ते बारीक करून घेणार आहे. तर आता मी नुकतंच फ्रीजमधून खोबरं काढलं. तर म्हणजे फ्रीजमधून काढल्या ते आपल्याला लगेच तोडता वगैरे येत नाही, खूप थंड असतं आणि कडक ते होऊन जातं. तर त्यामुळे आधी जेव्हा आपण फ्रीजमधून खोबरं काढतो, तर ते लगेच आपण थोडंसं पाण्यात भिजवायचं. म्हणजे थोडंसं ओलं जरी केलं तरी ते लगेच आपल्याला चिरता वगैरे येऊ शकतं, किंवा ते मिक्सरमध्येही बारीक करू शकतात. तर आता मी ते स्वच्छ कोथिंबीर वगैरे धुवून मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहे आणि ते वाटण सारसाठी बनवून घेणार आहे. तर आता इथे वाटण वगैरे तयार झालं आहे आणि त्यानंतर आता मला जे लागत नाही त्या वस्तू मी ठेवून देणार आहे लगेच. नाहीतर एक वस्तू आपल्याला नंतर लागेल वगैरे असं करत आपण एक वस्तू किचनवर बाजूला ठेवून देतो आणि इतका पसारा होतो, तो नंतर आपल्याला आवरायला खूप जीवावर येते आणि किती पसारा होऊन जातो हेही आपल्याला समजत नाही. तर आता इथे मी म्हणजे डाळ खूप छान अशी शिजून झालेली आहे आणि आता मी कटाची आमटी तयार करण्यासाठी म्हणजे किंवा सार बनवण्यासाठी मी आता इथे ते डाळीचं जे पाणी असतं तर ते काढून घ्यायचं पूर्णपणे. डाळीत अजिबात पाणी राहू द्यायचं नाही, नाहीतर मग पुरण आपलं थोडं पातळ वगैरे म्हणजे व्यवस्थित होऊ शकत नाही. तर त्यामुळे मी पूर्णपणे पाणी काढून घेणार आहे. आता माझ्याकडे म्हणजे पुरणाची कुठल्याही प्रकारची गाळणी नाही किंवा काहीच नाही, तर मी असंच पाणी काढून घेणार आहे आणि ते सहज ते पाणीही बरोबर लगेच निघून जातं. तरी एवढं पाणी निघालं. तर आता हे सारचं सर्व बाजूला ठेवून दिलं आणि आता मी मिक्सरमध्ये करायचा विचार करत होती, पण म्हटलं डाळ अगदी म्हणजे खूप छान शिजली होती, तर त्यामुळे मी स्मॅशरनेच ती स्मॅश करून घेणार आहे.
आणि अगदी सहज ती स्मॅश होत होती. काहीच म्हणजे तुला खूप जास्त प्रेस करण्याची गरज नाही किंवा काहीच नाही. अगदी सहज ती स्मॅशरने स्मॅश होत होती आणि व्यवस्थित ती बारीक होत होती. आणि थोडीफार जरी असे वाटले आपल्याला की दाणे राहिले वगैरे तर त्याचाही खूप असं आपल्याला पुरणपोळी करताना काही अडचण येत नाही, काही नाही. उलट त्याचे जर हरभऱ्याचे डाळ म्हणजे थोडेसे दाणे वगैरे जरी आपल्या दातात आले ना तर त्याची टेस्टही खूप छान लागते आणि खायलाही छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी डाळ शिजलेली आहे आणि पुरणही अगदी व्यवस्थित होईल अशी डाळ शिजलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी स्मॅशरने एवढीशी स्मॅश लगेच करून घेतली, म्हणजे मिक्सरचीही गरज नाही. तर डाळ स्मॅश व्यवस्थित झाल्यानंतर त्याच कुकरमध्ये मी लगेच 1 वाटी गूळ घालून घेतला. 1 वाटी डाळीला मी 1 वाटी गूळ घेतला. व्यवस्थित असं प्रमाण आहे ते. आणि गूळ टाकल्यानंतर ते थोडं पातळ वाटतं. सुरुवातीला मला खूप असं म्हणजे असं वाटायचं की ते बिघडतं की काय, पण काही नाही. जसं जसं आपण ते हलवत जातो, मिक्स करत जातो, तसं तसं तो घट्ट गोळा बनत जातो आणि अगदी छान असं पुरण तयार होतं. मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. खूप छान असं पुरण तयार झालेलं आहे. तर अशा रीतीने मी आता एक स्वयंपाकाची सर्व तयारी करून घेते. फक्त आता पुरण व्यवस्थित एकदा तयार झालं म्हणजे व्यवस्थित म्हणजे झालं म्हणजे टेन्शन नसतं, कारण पुरण व्यवस्थित झालं म्हणजे पुरणपोळी छान येते. तर आता मी इथे पुरण तयार करून घेते. त्यानंतर भात तर सर्वात शेवटी टाकणार आहे. नंतर सार आणि त्यानंतर तळण वगैरे करून घेणार आहे. मी सर्व तुम्हाला काही दाखवणार नाही, कारण सर्व दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि असेच मी छान छान व्हिडिओ मी या चॅनलवर टाकत राहील. तर तुम्हाला नक्कीच बघायला आवडतील. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपलं अजून एक चॅनल आहे कविता अमृतकर नावाचं, कदाचित ते तुम्ही बघितलं असेल. तर त्या चॅनलवर मी सणवार, पूजापाठ वगैरे सर्व दाखवत असते, माहिती सांगत असते. तर त्या चॅनललाही नक्की व्हिजिट करा. त्यानंतर आता मी इथे घेतले आहे पुरणपोळी करायला आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं पुरण तयार झालं होतं. आणि जे इथे बाजूला अन्वीची लोडबोड चालू होती, त्यालाही पुरणपोळी करायची होती. तर आणि मी जेव्हाही स्वयंपाक करते, पोळे वगैरे करत असते, तर त्यालाही काहीतरी करायचं असतं. तर त्यासाठी मी छोटंसं लाटणं पोळपाट त्याला घेऊन दिलं आहे आणि तो खाली त्याचं पुरणपोळी बनवत होता. तर त्याची पुरणपोळी पण मी तुम्हाला दाखवेल. तर आता इथे मी ते मांडा कसा बनवते ते तुम्हाला दाखवते. तर आधी छोटीशी पोळी लाटून घेतली आणि त्यामध्ये ते पुरणाचा गोळा टाकून घेतला आणि जसं आपण मोदक बनवतो तसं करून घेतलं आणि तसा हाताने तो आधी म्हणजे ते हाताने स्प्रेड करायचं, म्हणजे पुरण चारी बाजूला व्यवस्थित पसरतं. आणि थोडंसं पीठ लावून आता ती मी लाटून घेणार आहे. पण लाटायला घेण्याआधी आपण तवा आधी गरम करून घ्यायचा. लगेच तवा आपण तापत ठेवायचा, म्हणजे कसं पोळी लाटेपर्यंत तवा व्यवस्थित तापला जातो आणि पोळी आपली व्यवस्थित गरम होते आणि फुगते सुद्धा. तर बऱ्यापैकी आपल्याला जेवढी हाताने तापता येईल किंवा स्प्रेड करता येईल तर तेवढी आपण हाताने ते व्यवस्थित करून घ्यायचं. तर आता इथे अन्वीची पण पुरणपोळी तयार झालेली होती. तर आता इथे त्याची पण पुरणपोळी मी करायला घेतली. तर माझी पुरणपोळी लाटता बाजूला मी तव्यावर अन्वीची पुरणपोळी ठेवलेली होती आणि त्याला खूप असं वेगवेगळं करायला आवडतं. मी जेही करत असते तर तो त्याच्यामध्ये माझ्या ज्या काही वस्तू असतील तर त्या घेतो आणि ते करायला बघतो, तसा प्रयत्न करतो. तर मी त्याला करूही देते आणि त्यासाठी मी स्पेशल त्याच्यासाठी ते पोळपाट लाटणं घेतलं आहे आणि त्याच्यातूनही तो बऱ्याच गोष्टी शिकल्यासुद्धा. म्हणजे मी पोळ्या वगैरे करत असेल तर तो छोटासा गोळा मी त्याला काढून द्यायची, तर त्याच्यानुसार त्या गोळ्याची तो कणिकचे शेप्स वगैरे बनवायच्या, मग ट्रायंगल असेल, सर्कल असेल, अशा बऱ्याच गोष्टी मी त्याला त्याच्यातूनही शिकवलेल्या आहेत. आणि मुलांना करू द्यायचं. आपल्याला असं वाटतं की मुलं पसारा करतात किंवा त्रास देतात, तर अशा
म्हणजे असं आपल्याला वाटतं आणि आपण त्या गोष्टींपासून त्यांना दूर ठेवतो आणि त्यांच्यावरही कधी कधी आपली चिडचिड देखील होते. पण तसं न करता उलट आपल्या कामामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करायचं. म्हणजे कसं त्या गोष्टीतून ते वेगवेगळं काहीतरी शिकत असतात. आपणही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू शकतो. तर असं इथे चालू होतं आणि अन्वीची फायनली पुरणपोळी झाली. त्यानंतर मी माझी पुरणपोळी शिजायला टाकली आणि ती तरीसुद्धा इथे त्याचं अजूनसुद्धा काहीतरी चालू होती लुडबुड. पण ठीक आहे असो. पण मला माझं काम पूर्ण करायचं होतं. तर आता इथे मी माझ्या सर्व पुरणपोळ्या करून घेणार आहे आणि त्यानंतर सर्व म्हणजे आता जेवढं लागतील तेवढ्या 3-4 तरी पुरणपोळ्या बस होतील इतकं मी करून घेणार आहे. आणि त्यानंतर सर्व शेवटी भात टाकायचा होता आणि सर्व स्वयंपाक झाल्यानंतर मी पूजेची सर्व तयारी करून मग मी पूजेला जाणार आहे. तर मी आता तिथेच तुम्हाला भेटते आणि ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तांब्यात पाणी घ्या, तांब्यातलं पाणी घे. आवीला पुढे घ्या, आवीला पुढे घ्या. त्याचा हात धरून
गुड मॉर्निंग. तर आता मी इथे होळीची राख घ्यायला चालली आहे. काल आम्ही जिथे पूजा केली होती तिथे असं म्हणतात की होळीची राख म्हणजे खूप चांगली असते, त्याचे भरपूर फायदे असतात. तर त्यामुळे मी अजून आंघोळ केलेली नाही आहे आणि आंघोळीच्या पाण्यात टाकून मग आंघोळ करायची, चांगलं असतं. आणि हे लहानपणापासून पण ऐकत आलेलो आहे. तर आता चालली मी आणि तुम्हाला मागे दिसत असेल खूप छान अशी ग्रीनरी आहे आणि तिथे बाजूला शेवग्याच्या शेंगांची शेती आहे. असा आजूबाजूचा परिसर आहे आमच्या इथला. ये थोड़ी गर्म है. नहीं ठंडी है. बस 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 है. होळी खायची. काय बाजू पिचकारीने पाणी उडवायचं आणि काय करायचं आणि बलून फेकायचं. बस नंतर फेकायचे बनवून एकदम नंतर. ते मी पकडते. मम्मी 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 बाहेर घेऊन जा. किती छान वाटतंय. येलो बघ, येलो फुल. येलो अजून कोण म्हणते. ऑरेंज ग्रीन एक आहे पिंक राहू दे, नंतर बाकीचे आपण थोडं ऍड करू. एवढं ठीक रहेगा.